म्हणजे तुम्हा सगळ्यांना एक तक्रार असते की मराठीत छान सिनेमे का बनत नाहीत, पण असाच एक छान सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे 11 एप्रिलला, ज्याचं नावही इंटरेस्टिंग आहे, इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. आणि हे नाव म्हणजे ज्यांच्याकडनं आलं आहे आणि मला त्याच्यामागची गोष्ट जाणून घ्यायची आहे. सर्वात प्रथम त्यांचं स्वागत करूया आपण. सर, दोघांचंही खूप स्वागत. आणि असा एक सिनेमा तुम्ही आणताय, म्हणजे खरं तर आपण तक्रार करत असतो की मराठीत असा सिनेमे बघत का नाही, आपण गेल्यावर आपल्याला कळेल की हा सिनेमा काय घाटणीचा आहे. पण सुरुवातीलाच मला असं वाटतं की प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल हा सिनेमा? हा एक इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हे एक एज्युकेशनल सटायर असं आहे, असं मी म्हणेन. शिक्षण व्यवस्था, त्याच्यामध्ये काम करणारे लोक, त्याच्यामध्ये शिकणारे लोक, त्याच्यावर अवलंबून असलेला समाज, या सगळ्यावर एक कमेंट आहे आणि एका वेगळ्या पद्धतीने ती केलेली आहे. आणि पडद्यावरही एक मजा तुम्हाला बघायला मिळेल आणि आतूनही तुम्हाला बरं वाटेल आणि छान वाटेल, असा हा फील गुड फॅक्टर देणारा सिनेमा आहे. ते असे सगळे कुठून सापडले? इतके छान सगळे कलाकार आहेत, एकत्र आणायला बरंच म्हणजे एक आपण बोलतो ना की कास्टिंगचं खूप याच्यामध्ये बारीक काम असतं, त्याबद्दल काय सांगाल? कास्टिंग एकतर म्हणजे सीझन्ड कलाकार असतात. सयाजी शिंदे असतील, गिरीश कुलकर्णी असतील, संदीप असेल, विजय निकम असेल, यांचं कास्टिंग तसं सोपं असतं. याचं कारण असं की त्यांना माहिती असतं की आपण काय करणार आहोत किंवा काय करणार नाही. सो एक छान बाउंड स्क्रिप्ट जर त्यांच्या हातात दिली आणि ती स्क्रिप्ट चांगली असेल तर ते हो म्हणतात. प्रश्न असा आहे की जे नवीन सगळे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक पूर्ण कास्टिंग ची प्रोसेस राबवली होती. आम्ही ऑडिशन घेतल्या, मला वाटतं 900 जणांचे आम्ही ऑडिशन घेतल्या त्याच्यासाठी. हो. आणि इथे दिसणारा, त्या वर्गात दिसणारा प्रत्येक कलाकार हा कास्टिंग केलेला कलाकार आहे. तो क्राऊडमधला उचललेला मनुष्य नाही. त्याचं प्रॉपर कास्टिंग केलं, त्याचं प्रॉपर ॲग्रीमेंट केलं, त्याला आम्ही ॲक्टर म्हणूनच ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि त्यांनाही एका चांगल्या वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याचा या निमित्ताने अनुभवही मिळालेला आहे. तर ही नियमित प्रोसेस आहे, ती थोडीशी अवघड आहे. लोकांना पटवणं, हे काम करणं, त्यांच्या तारखा जुळवणं, ही एक मोठी प्रोसेस असते. तर आम्हाला सवय असते, आम्ही करतो ती. काय सांगाल, काय इमोशन जोडले गेलेत पावटॉलॉजीसोबत म्हणजे आणि या सगळ्या कलाकारांचं? पावटॉलॉजी ही आम्ही बरेच वर्षापासून त्याच्यावरती काम करत होतो, त्याच्यामुळे ऑफकोर्स एक वेगळी अटॅचमेंट त्या सिनेमाशी आहेच. आणि जी प्रामाणिक प्रयत्न करणं असतं तो संपूर्ण आम्ही आमचे एफर्ट्स त्याच्यासाठी टाकलेले आहेत. म्हणून फिल्मकडनं डेफिनेटली आम्हाला काही अपेक्षा आहेत चांगल्या. ट्रेलरमध्ये एक सीन दिसतो आहे ज्याच्यामध्ये सुयश आय गेस दिलीप सरांची कॉलर पकडतो आहे. तर तो सीन जेव्हा मी आता बाहेर गप्पा मारताना विचारला की मला पार्थ म्हणाला खूप दडपण आलं होतं की सरांची कॉलर कशी पकडायची बाबा, पण त्या सीन मागची मला गंमत जाणून घ्यायची. तो लिहिला गेला कसा होता किंवा त्या सीननी मला असं वाटतं खूप इम्पॅक्ट पडणार आहे त्या पूर्ण स्क्रिप्टमध्ये, काय सांगा? तो सीन असा आहे की मी पूर्ण उघड नाही करणार, कारण तुम्ही सिनेमा बघायला पाहिजे. आता हे जे प्रोफेसर आहेत ते म्हणतात की इन्स्टिट्यूट मी नाही चालू देणार आहे, तुम्ही बंद केलं पाहिजे. आणि हे जे पावटे ते त्या सरांशी लॉयल आहेत की आपलं इन्स्टिट्यूट चालू देणार नाही. आणि सर जे ते हुशार आहेत, ते काही भांडण नाही करत. मग आता हे भांडण करतात आपल्या याच्यासाठी. तर असा तो थोडासा सीन कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तर डिटेल चित्रपटगृहात तुम्ही बघा. पण ह्या सिनेमामध्ये आता हे काय, ते सुयश असेल, पार्थ असेल, हे पण कलाकार चांगले कलाकार आहेत, उत्तम कलाकार आहेत. आणि दिलीप सरही माहिती आहे, त्यांना स्क्रिप्ट दिलं होतं की हे असं असं होणार आहे, तुमची कॉलर धरली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर दडपण होतं, यांच्यावर असायचं काही कारण नाही, कारण त्यांना सगळं माहिती आहे. पण अतिशय छान त्यांनी तो सीन केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही ते थोडंसं अभिनय पण असतो त्याच्यामध्ये ना, कारण ज्याची कॉलर धरली त्यांनी दचकायला पाहिजे. तर मग असंही सगळं आहे ते थोडंसं. तर तो छान कन्स्ट्रक्ट झाला आहे आणि तो छान झाला आहे. तो आत्ता जो दिसतोय तो जेव्हा आता तर अगदीच छोटंसं तुम्हाला दिसतंय, पूर्ण सीन तो फारच भारी आहे. आणि त्यामुळे जास्त इंटरेस्ट वाढला की काय बाबा घडतंय नेमकं. हां, तर ते जे घडणं आहे ते पडद्यावर तुम्ही बघायचं, ते मी नाही सांगणार आहे, कारण काहीतरी घडतं मात्र आहे आणि पुढेही त्याचं घडणार आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट त्या दृश्यामध्ये घडते, त्याचा जो शेवट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो एक सध्याच्या काळामध्ये जे काही सामाजिक अस्वस्थता आहे तर त्याला चांगलं उत्तर देणारा त्या सीनचाही शेवट आहे. तर असं त्याच्यामध्ये आहे. मध्ये तर शशांक सर होतेच आणि आता याच्यामध्ये शशांक सर वेगळं काहीतरी रूप पाहायला मिळते, धतिंग असं रूप पाहायला मिळते. त्यांची तर नेहमीच तयारी असते, कुठल्याही घाटणीचा भूमिका असो आपण करणार आहोत. तर त्यांच्या म्हणजे जेव्हा त्यांना पिच केलं होतं ना की तुमचं असं कॅरेक्टर आहे, त्यांची काय रिॲक्शन होती?
त्यांना ते फारच इंटरेस्टिंग वाटलं कॅरेक्टर, की कारण त्यांनी अशा पद्धतीचं कॅरेक्टर ॲक्च्युली नाही केलेलं आहे. पक्या दादा म्हणून त्यांची एक फार इंटरेस्टिंग भूमिका त्याच्यामध्ये त्यांनी केली आणि त्यांनी ती छोटीशी भूमिका होती पण ती अगदीच एन्जॉय केली. मगाशी जसं तुम्ही म्हणालात की कलाकारांचं दडपण, तर एक मला ॲड करायला आवडेल त्याच्यामध्ये की शशांक सर असतील, सयाजी सर असतील, गिरीश सर, म्हणजे ऑलमोस्ट 500-600 केलेले सिनेमे आहेत आणि एका बाजूला पूर्ण नवीन आर्टिस्ट, पण यांना इतकं कम्फर्टेबल केलं या सेटवरती या सगळ्या लोकांनी की त्यांना सगळ्यांना अशी खूप भीती वाटत होती पहिले की आम्ही कसं यांच्यासमोर परफॉर्म करणार, किंवा बाकीचे जे आम्ही 50 नवीन कास्ट केलेले. पण म्हणूनच ते दिग्गज आहेत की त्यांनी एवढं त्यांना कम्फर्टेबल केलं की संपूर्ण सिनेमावर त्याचं एकदम छान वावरू शकले पूर्ण सेटवरती. मराठी कलाकार साता समुद्रा पार जाऊन, म्हणजे छायाताईचं नाव घेईन मी, ती हिंदीमध्येही काम करते, प्रत्येक माध्यमांमध्ये काम करते, तिच्याबद्दल एक वेगळा अभिमान आहे. आणि जेव्हा कलाकार मराठी सिनेमांकडे पाठ फिरवत नाही आहेत, ही भावना आमच्यासाठी तरी खूप भारी आहे आणि ती भावना तुम्ही काय एक्सप्रेस करा? अगदी म्हणजे आता छायाताईंचा सकाळी पण फोन आला होता. ते म्हणले, अरे मी नाही येऊ शकत तिकडे, मी शूटिंगमध्ये अडकलेत. म्हणजे नुसतंच ते सीन आले असं नाही, त्यांना आजही इथे यायचं होतं. पूर्ण त्यांचा सपोर्ट असतो. त्यांचा जर तुम्ही कॉस्ट्यूम आणि लुक बघितला, श्रीकांत देसाईंनी त्यांचा सगळा तो लुक डिझाईन केला आहे. म्हणजे त्याच्या टेस्टिंगला आम्हाला 1 दिवस लागला. त्याच्यासाठी त्या वेगळ्या आल्या होत्या लुक टेस्ट करायला पुण्याला. त्याच्यानंतर शूटला त्यांचं जवळजवळ अर्धा दिवस फक्त तो लुक करायला जातो, त्यांचं अख्खं करायला. आणि एवढं सगळं त्यांनी त्या कोऑपरेट करतात आणि मस्त एक स्वतःचा फ्लेवर त्या नेहमीच त्यांच्या सिनेमामध्ये आणत असतात. आणि छायाताई या कायम मला डिरेक्टर्स ॲक्टर वाटतात. म्हणजे त्या नुसत्या भेटल्या की वेगळेच दिसतात आणि त्या सीनमध्ये ते वेगळेच दिसतात. दरवेळेला त्यांना असं वाटतं की अरे या तर वेगळ्याच आहेत. तर हे एक त्यांचं फार वैशिष्ट्य आहे आणि ॲक्टर तर उत्तम आहेच असतं, त्याच्याविषयी काही शंकाच नाही. आणि एक वेगळी एनर्जी त्यांचं, जसं त्यांचा ॲपिअरन्स आहे सिनेमात तर एकदम भारी वाटेल तुम्हाला. म्हणजे छायाताईंचा सीन हा एक मराठी बिलकुल न समजणाऱ्या एकाने तो सिनेमा बघितला होता. तो म्हणला, अरे कसं काय, असं खूपच भारी सीन आहे, फार भारी सीन आहे, एवढाच तुम्ही काहीतरी करा. तर त्यांना ते फार म्हणजे ज्याला काहीही मराठी कळत नाही त्यालासुद्धा तो सीन अतिशय व्यवस्थित कळाला आणि त्याचं तेही मजा येते. आई सीनच्या शेवटी मोठा लाफ्टर येणार आहे कारण तो एक वेगळा सीन आहे. फुल फॅमिली बघू शकते असा सिनेमा असणे, कारण का जुने कलाकार आहेतच, सिनियर कलाकार आहेत, त्यासोबत नवीनही कलाकार आहेत. सो हे सगळे एकत्र आणण्यासाठी तुम्हा दोघांचं थँक्यू, कारण का असा एक सिनेमा आम्हाला बघायला मिळतो आहे. थँक्यू सो मच सर. आणि असे एक्सपेरिमेंट्स आम्हाला सगळ्यांना पाहायला आवडतील नेहमीच. काय अपील कराल 11 एप्रिलसाठी? आपुलकीने प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की हा सिनेमा आम्ही तुमच्यासाठी केला आहे, खूप मेहनत करून केला आहे. तुम्ही ट्रेलर बघितला असेल, तुम्हाला तो आवडला असेल तर जरूर 11 एप्रिलला चित्रपटगृहात येऊन हा सिनेमा बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबाला दाखवा, पुन्हा बघा. तुम्हाला खूप आवडेल. एक वेगळा फ्लेवर आणि वेगळा आनंद देणारा हा सिनेमा आहे. 11 एप्रिलला इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. तुमच्या एंटायर फॅमिलीसोबत येऊन हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये बघा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मला. धन्यवाद.